मी म्हणजे ना म्हटलं मुन्ना कोई आ रहा है कि इसको 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 जाने दे फिर आपण चाहते. आणि ऑल ऑफ सडन तो एका वे पर्यंत गेला आणि तिकडनं तो व्हॅनिश झाला. आम्हाला दिसलाच नाही तो. आमचे लेक्चर कॉलेजमध्ये S26 हा क्लास नंबर होता. लेक्चर्स चालू आहेत, सगळं चालू आहे आणि ऑल ऑफ सडन ना अश्विनी मला बोलते तिथे ना कोणतरी रडतंय. म्हटलं भाईसाहेब, तो जो डोर होता ना तिथे जिकडनं तिला रडायचा आवाज आला, त्या डोरला आम्ही निघताना मग तिघांनीही तो रडायचा आवाज ऐकला. दॅट वॉज अ लास्ट थिंग की आता भाई इथे परत नाही येणार बघून. ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात. त्यामुळे कृपया ना मनोरंजन म्हणून घ्या. ह्या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. नमस्कार मित्रांनो, माझं नाव रिकी आहे आणि आज आपण अक्षया बरोबर पॉडकास्ट केलाय. अक्षयाचा एपिसोड खूप वेगळा होता. तिच्या ज्या गोष्टी होत्या खूप रॉ होत्या आणि अगदी असं वाटलं कोण आपली मैत्रीण आपल्याला गोष्टी सांगत असते तिकडच्या तसं एकदम खूप फ्रेंडली वाईब होती, पण खूप खतरनाक गोष्टीही होत्या. ह्या एपिसोडमध्ये आपण मुंबईचा सगळ्यात एक हॉन्टेड कॉलेज मानला जातो, तिकडच्या तुम्ही बऱ्याच गोष्टी ऐकल्या असतील त्याबद्दल बोलले. बोरिवली जो मुंबईमध्ये आहे तिकडच्या आपण खूप सारे असे हॉन्टेड एक्सपिरियन्स आणि जे रुमर्स असतात तेही ह्याच्यात डिस्कस केल्यात. तुम्हाला नक्की आवडेल हा एपिसोड. पण ह्या पॉडकास्टला सुरू करण्याआधी मित्रांनो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला काय वाटलं ह्या व्हिडिओबद्दल किंवा तुम्हाला अजून टॉपिक्स कोणते आवडतील वगैरे वगैरे. कारण ह्याच माध्यमातून तुम्ही मला सपोर्ट करू शकता आणि मी पण असेच नवीन नवीन कॉन्टेंट आणण्याचे ट्राय करा. कारण आता जे पुढचे गेस्ट येणार आहेत आपल्याकडे ते एकदम नवीन ताजे आणि खूप वेगवेगळे गेस्ट असणार आहेत. कारण आता खूप जोरात शूट चालू आहे, खूप जोरात कॉन्टेंट चालू आहे. तर जे आठवड्यातून 2 पॉडकास्ट येत होते तेच मे बी 4 येऊ शकतात, 5 येऊ शकतात, जसं तुम्ही मला बोलवतात की रोज व्हिडिओ टाकत जात. तर येस, आपण जास्तीत जास्त व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांनाही शेअर करा आणि व्हिडिओ कंटिन्यू करा. हॅलो मित्रांनो, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं बंकसच्या एका नवीन एपिसोडमध्ये. आज आपल्याबरोबर अक्षया आली आहे. कशी आहेस? मी मस्त. आणि आपण पॉडकास्ट सुरू होण्याच्या आधी बऱ्याच खूप गप्पा मारल्या की कसं तुला तुझ्या एरियामध्ये गोस्ट एन्काउंटर झालेलं आणि त्या सर्व गोष्टी. पण त्याआधी तू ऑडियन्सला स्वतःचं इंट्रोडक्शन कसं करून देशील? सो माझं नाव अक्षया साठे आणि मी ॲज ऑफ नाव तरी कॉर्पोरेटमध्ये काम करते, सॉफ्टवेअरमध्ये. आणि आय ऑल्सो हॅव म्हणजे छोटासा बिझनेस आहे केक्स आणि इन्व्हिटेशन ज्वेलरीचा. सो दॅट्स इट. नाईस. आणि त्याच्या व्यतिरिक्त तू हॉरर अशा गोष्टी खूप जास्त ऐकत असतेस? खूप जास्त. मला खूप प्रमाणाच्या बाहेर आवडतात. मी रात्री घाबरते पण मला खूप आवडतात ऐकायला. म्हणजे लाईक माझी लिंक एकदा लागली ना हॉररच्या स्टोरीजमध्ये की मग ती कनेक्टेड मी ऐकत जाते. भीती पण वाटते, पण असं वाटतं की त्याच्यानंतर काय होतंय त्याच्यानंतर काय होतंय ते आपण बोलतो ना. जेव्हा आपण हॉरर मूवी बघतो तर त्यात जो मेन कॅरेक्टर असतो त्याला बाजूच्या रूम मधून आवाज येतो की काहीतरी आहे. त्याला माहिती आहे की काहीतरी भूत वगैरेच आहे, पण तो जातो तिथे आणि बघतो आणि मग तो मरतो तिथे. तसंच काहीतरी आपल्याबरोबर होतं की क्युरिओसिटी असते काय आहे. तू मला बोललीस की तुझ्याकडे मुंबईच्या एका कॉलेजची ही गोष्ट आहे. म्हणजे तो खूप पॉप्युलर कॉलेज आहे आणि त्याची गोष्ट, त्या कॉलेजचे खूप एक्सपिरियन्स मी आपल्या आधीच्या पॉडकास्ट मध्येही ऐकलेत लोकांकडून. स्पेशली एक रूम नंबर आहे त्या कॉलेजमध्ये. आता त्याचं नाव घेऊ नाही शकत आपण, पण तो माहिती आहे बस. पण तुला मी त्याबद्दल सांगतो की जेव्हा ना आपण जनरली जेव्हा कॉलेजचं कोणता असा एक्सपिरियन्स सांगतो जे लोकांबरोबर घडले अनुभव असतात जे घडतात, तर ते खूपदा खरं असतं आणि खूपदा भासही असतात. कारण कॉलेज किंवा शाळा असते ते असे अफवा पण खूप असतात ना. सगळ्यांची शाळा आधी कब्रिस्तान असते, स्मशानभूमी असते, ते एक नॉर्मल एक कॉमन रूमर असतं. पण तसं कॉलेजेसचे पण असतात. आणि आपण जेव्हा त्या कॉलेजचे एक्सपिरियन्स सांगतो कोणत्याही कॉलेजचे, तर खूप स्टुडंट्स असं असतं की नाही इथे नाही काहीही बोलतं असं तसं. पण स्पेशली जेव्हा आपण ह्या कॉलेजचं टाकलं होतं ना, तर सगळे स्टुडंट्सही ॲग्री करत होते की आहे इथे काहीतरी आहे, त्यांनी पण अनुभवलंय. पण तू सांग कोणत्या कॉलेजबद्दल आहे आणि काय आहे? सो मी ॲक्च्युली वेलिंगकर्समध्ये होती आणि तेव्हा आमचे लेक्चर कॉलेजमध्ये होते आणि S26 हा क्लास नंबर होता आणि आमचं संडेला लेक्चर्स. येस. आणि आमचं संडेला लेक्चर्स होते. तर आणि फर्स्ट टाइमच होतं, मी फर्स्ट टाइमच तिथे गेलो आणि दॅट वॉज अ लास्ट थिंग की आता भाई इथे परत नाही येणार करून असं झालेलं. तर म्हणजे आमचं लेक्चर चालू होतं आणि आपल्याला ना काही काहींना थोडं कधी कधी आपल्याला काही गोष्टी फिशी वाटतात.
म्हणजे असं वाटतं ना यार काहीतरी नेगेटिव्हिटी जाणवते ना काही आपल्याला. कारण नसताना भीती वाटते. हा, काही कारण नसताना नेगेटिव्हिटी. तर आमचा 3घांचा ग्रुप होता, मी, अश्विनी आणि राज म्हणून. तर राज ना आम्हाला सांगायचा पण प्रयत्न करत होता की अरे इथे ना खालती तुम्ही लोक जाऊ नका, वॉशरूमच्या इथे जाऊ नका. तर आम्ही त्याला म्हटलं तू चूप बस, आधीच आम्हाला खूप निगेटिव्ह वाटत, त्याच्यात तू आता हे असं सगळं बोलून जास्त तू ते केओस करू नको करून. तर तर मतलब लेक्चर्स चालू आहेत, सगळं चालू आहे आणि ऑल ऑफ सडन ना सूर्या म्हणजे अश्विनी, हर नेम इज अश्विनी, ती मला बोलली की यार हा एवढा बोलतो, चल ना जाऊन येऊया करून. तर मी म्हटलं पागलच का तू, म्हणलं गप्प बस, कुठे जायचं नाहीये. पण लेक्चर आमचं झालं, त्याच्यानंतर आमच्याकडे थोडा वेळ होता, तर मग आम्ही वी डिसाइडेड टू म्हणजे वॉशरूमला वगैरे जाऊन येऊ करून, असं झालं होतं. मग आम्ही विचारताना विचारलं वॉशरूम कुठे आहे, तर त्याने सांगितलं खाली आहे करून. तर आम्ही खाली गेलो आणि ना तिकडे असं पुन्हा टर्न घ्यावा लागतो जायला. इट्स मोठं कॉलेज आहे तर असं टर्न घ्यावा लागतो. तर मी आणि अश्विनी गेलो वॉशरूममध्ये वगैरे आणि ती आहे ना तिची बॉटल धुवत होती आणि मी आली वॉशरूमला जाऊन वगैरे आणि जो मधला स्पेस असतो ना तिथे मी उभी होती आणि अश्विनी त्याची बॉटल धुवत होती. तर मी अश्विनीला हाक मारते, म्हटलं अश्विनी चल ना लवकर जायचंय आपल्याला. मी एवढंच बोलली आणि तिला माझा आवाजच जात नव्हता, म्हणजे आपण जेवढं जवळ आहे ती तेवढं जवळ आम्ही होतो. आणि मी तिला असं बोलतो, मी तिला हाक मारते, तिला कंटिन्यू 3-4 वेळा तिला मी हाक मारली, तिला आवाजच नव्हता जात. तर आणि हे सगळं झालं आणि विदिन 5 to 10 seconds मध्ये ना नळ चालू झाले तिकडचे, लेजर वॉशरूम मध्ये नळ चालू झाले. तर तेव्हाही मला काही क्लिक नाही झालं की चल असं काहीतरी असेल. तर मला वाटलं की मे बी मी चालू ठेवलंय. तर मी गेली आतमध्ये, मी बंद केलं, बाहेर आली, म्हटलं अश्विनी चल यार जल्दी निकलते करून. तरीही ती माझ्याकडे बघतच नाहीये, ती बघतच म्हणजे ती एकदम काहीतरी वेगळ्याच झोन मध्ये होती. तर मी नळ बंद करून आली. मग नंतर ना मी तिच्याकडे असं उभी राहून म्हटलं ते को समज में नहीं आ रहा तुझसे बात कर रही हूं मैं. परत नळ चालू झाले, म्हणजे मी एक नळ बंद केला होता तो तेव्हा बंद झाले, ते परत चालू झाले. आणि मग त्याच्यानंतर ना मी समवेअर आपल्याला वाटतं ना यार काहीतरी आता रॉंग आहे इकडे. आणि ती बॉटल एक वेळ माणूस किती वेळ धुवेल, 2 मिनिटं 5 मिनिटं किती वेळ, ती कंटिन्यू बॉटलला विसळतेच आहे. तिचं ते तू त्या पर्टिक्युलर ह्याच्यामध्ये तेच करत होती. म्हणजे आम्ही खाली गेलो, मी वॉशरूमला जाऊन आली, मी बाहेर आली, मी तिला हाक मारली, मग मी नळ बंद केले, मी परत बाहेर आली, परत ते नळांचा आवाज हे झाला, तोपर्यंत ती बॉटलच विसरत होती, भरायची विसरायची एवढंच करत होती. आणि मग नंतर सडनली ना ते डोअर्स थोडेसे असे बँग व्हायला लागले. तर ते मला वाटलं की मे बी हवेनी पण असू शकतं, ते नॉर्मल आहे. मग 3-4 डोअर्स होते जे एका फ्रिक्वेन्सीमध्ये व्हायब्रेट व्हायला लागले. एक सोबत बंद होतात, एक सोबत. आणि म्हणजे असं पण नाही की पुढे मागे होतात, एका फ्रिक्वेन्सीमध्येच होते ते, बंद उघड बंद उघड बंद उघड. मला मी अश्विनीला हलवलं, म्हटलं अश्विनी, तर तेव्हा तिच्याने लचकली. मला बोलते की काय झालं, तर म्हटलं मी तुला कधीपासून हाक, मी तुला ऐकू नाही येत. तर मला बोलते मी तर कधीपासून तुझी वाट बघते बाहेर यायची. तर मी म्हटलं मी कधीपासून बाहेर आहे. तर मला बोलते अच्छा ठीक आहे चल. तर आम्ही तिकडे निघालो आणि मी तिला बोलली की अश्विनी तुला पाठी टर्न नको करू, काही पण झालं तर तू पाठी नको बघू. आणि माझी सॉलिड नेक्स्ट लेवल, मी घाबरलेली, खूप घाबरलेली, कारण यार ऑफकोर्स तुम्ही दोघंच आहात तिकडे आणि तू कंटिन्यू हाक मारतो हा आणि हिला काहीच कळत नाहीये. आणि मग आम्ही तिकडनं ना आलो आणि तिकडनं ना आता जेव्हा मी वर जात होतो तेव्हा वी टूक अ राईट, ठीक आहे. आणि लेफ्ट साईडला ना एक डोअर होता जो बंद होता, आय गेस त्यांची लायब्ररी होती किंवा काय होतं, आय डोंट नो. तर अश्विनी मला बोलते तिथे ना कोणतरी रडतंय. मी म्हटलं भाईसाब, म्हटलं अश्विनी आता तू चल इकडनं, म्हटलं तर मला बोलते नाही कोणतरी रडतंय, सकाळी पण मला आवाज आला कोणतरी रडतंय. तर मी तिला म्हटलं अश्विनी कोण नाही आहे इथे, तू उगाचच. तर मला बोलते नाही रडतंय. तर मग तिला मी तसंच वरती घेऊन आल्यावरती परत आम्ही हे राजला सांगितलं की राज असं सगळं झालं करून. तर मग राज बोलला मला बघायचंय. तर आम्ही त्याला बोललो की चूप बस, ते वर्ल्ड वॉशरूम असं तसं करून. तर मग ही आणि आम्ही मग म्हणजे आमचा क्लास सुटला, आम्ही खाली उतरलो. खाली उतरताना पण आहे ना आम्ही तिघंच होतो. तर म्हणजे तिघं म्हणजे बाकी सगळे जण गेले होते. मग आम्ही तो टाइमपास करून वगैरे आम्ही आरामात निघालो. आम्ही जेव्हा आरामात निघालो तर तो जो डोअर होता ना तिथे जिकडनं तिला रडायचा आवाज आला, त्या डोअरला आम्ही निघताना मग तिघांनीही तो रडायचा आवाज ऐकला. म्हणजे आणि असं नाही की एक कोण रडते, 3-4 मुलांना पण एकत्र ठेवल्यावरती कसा आवाज येईल रडताना, लहान मुलं.
तेवढा मोठा आवाज आला. आणि मग राज तर सॉलिड घाबरला. राज मग 1 मिनिटही नाही तो थांबला. तो मला बोला मला बघायचं पण नाही ते काय आहे, मला याच्याबद्दल चर्चा पण नको, विल जस्ट गो करून. मग तेव्हा मग मी तिकडनं निघून गेलो. मग त्याच्यानंतर आमचे 2दा लेक्चर्स होते त्या कॉलेजमध्ये, पण आम्ही ठरवलं की नाही जायचं करू. कारण तो एकदम खूप जास्त नेक्स्ट लेवल घाबरलेलो आम्ही तेव्हा. कारण म्हणजे यार समोर मुलगी आहे, तिला मी हाक मारते, तिला हलवल्या ती दचकते, दचकून मला बोलते की मी तुझीच वाट बघत होती, तू कुठे होती. म्हटलं बाई मी समोर उभी आहे तुझ्या. तुला त्याची बॅक स्टोरी माहिती आहे का? मला नाही माहिती. आणि मी जेन्युइनली सांगू ना, तर मला स्टोरीज ऐकायला फार आवडतात, पण जेव्हा ते असं स्वतःवरती येतं ना तेव्हा असं खूप घाबरायला होतं. आणि मी ना तेव्हा आम्ही सर्च केलं होतं त्या क्लासरूम बद्दल वगैरे, तर तेव्हा आम्हाला समजलेलं की ते हॉन्टेड आहे म्हणून. तर ते समजतं. आणि खूप आधीची गोष्ट होती यार, तर मग आम्ही थोडं लक्ष नाही दिलं की म्हणजे काय स्टोरी आहे किंवा काय आहे असं. आपण जेव्हा लास्ट पॉड केला, मला वाटतं मोस्टली लोकांना माहिती असेल, पण मी तुला शॉर्टमध्ये सांगतो. तर असं बोलतात की ना तिथे जेव्हा असं मुंबईच्या कॉलेजेस म्हणजे फेस्ट होतात ना, त्या रात्री वगैरे ते होत राहतं ना, स्पेशली जेव्हा लास्ट डे असतो तर ते 12-1 वाजेपर्यंत वगैरे होतात, लेट होतं. तर तसंच काहीतरी झालेलं. तर फेस्ट चालू होता आणि एक मुलगी होती, तर ती तिच्यावर म्हणजे तिच्या मागे एक मुलगा लागला होता. तर ती वाटतं त्याला नाही बोलली, काहीतरी असं होतं. तर त्या मुलांनी आहे ना तिच्याबरोबर खूप काही चुकीचं केलं होतं आणि ती पळत होती, धावत होती आणि शेवटी त्या रूममध्ये जाऊन तिने असं उडी मारली होती किंवा काहीतरी सुसाईड केलं होतं. तर तसा काहीतरी प्रकरण झाला होता, म्हणून त्या रूममध्ये तसा आवाज येतो. अच्छा, कारण ती लॉक्ड होती रूम. म्हणजे असं मी ऐकलंय, वेगळं पण असू शकतं काहीतरी. हा, पण जिकडनं आम्ही रडायचा आवाज ऐकला ती तर लॉक्ड होती. हा, ते लॉकच होतं. कारण मी ते आणि व्यवस्थित बघितलं मी, वुडन डोअर, मोठाच्या मोठा वुडन डोअर होता आणि तो लॉकच होता. हा ना, कारण जर काही नाहीये तर लॉक कशाला ठेवतात, स्पेशली तो एक रूम. एक्झॅक्टली असं होतं. मग त्याच्यानंतर आम्ही तिथे खाली वॉचमॅनला पण आम्ही विचारलं की ऐसा कुछ हम लोग ने सुना करके, तर तो बोलला की ऐसा बहुत सारा है यहाँ पे जो लोग सुनते हैं करके, तो छोड़ दो करके, आप इग्नोर करो. हा, असं तो पण काय सांगावे, त्याचा पण जॉब आहे तिकडे. मित्रांनो, सॉरी डिस्टर्ब करण्यासाठी, पण मला तुम्हाला हे सांगायचं आहे की जर तुमच्याकडेही अशा कोणत्या गोष्टी असतील, तुमच्याकडे, तुमच्या आई वडिलांकडे, आजी आजोबांकडे, भावंडांकडे, कोणाकडेही अशा गोष्टी असतील ज्याला येऊन आपल्या पॉडकास्टवर शेअर करायचं आहे, तर तुम्ही येऊ शकता. आपल्या डिस्क्रिप्शनच्या पहिल्या लाईनमध्ये गुगल फॉर्मची लिंक आहे, ते तुम्ही भरा किंवा आपल्याला DM करू शकता इंस्टाग्रामवर किंवा मेल करू शकता. आणि जर तुमच्या गोष्टी एक नंबर असतील, जे मला माहिती असतीलच, तर आपण सोबत एक पॉडकास्ट करू. आणि मला माहिती आहे खूप लोकांची आजी आजोबा वगैरे आपले गावी राहतात, तर टेन्शन काय यार, आपण तिथे जाऊन पॉडकास्ट करू. तर खूप एक्सायटेड आहे मी हे ट्रॅव्हल पॉडकास्ट करायला किंवा इथे येऊन पॉडकास्ट करायला, गोष्टी ऐकायला तुमच्याकडून, तुमच्या घरातल्यांकडून. तो फॉर्म भरा आणि आपण प्रत्यक्ष भेटून बोलू. आता पॉडकास्ट कंटिन्यू करा. तू एका अशा पण व्यक्तीबद्दल बोलत होतीस त्याची मान नव्हती, तुम्ही बघितलं होतं, तर ती काय होती गोष्ट? सो बेसिकली मी आणि माझी फ्रेंड आम्ही लोक वॉकला जायचो. आणि तेव्हा आणि हे कधीच आहे माहिती आहे, जेव्हा आम्ही 10th ला होतो आणि वेकेशन होतं तेव्हाची गोष्ट आहे. तर आम्ही दोघी वॉकला वगैरे गेलेलो आणि आमचं असं झालेलं की यार एक नवीन जागा एक्सप्लोअर करूया. तर आम्हा दोघींना पण ना असं थोडंफार जे गावच्या सारखे एरियाज दिसतात ना, आपल्या इथे खूप कमी दिसतात, कमी आहेत, बरोबर. तर आमच्या इथे ना बाभई नाका म्हणून एक आहे, तिथे ना एक असा एरिया आहे जिथे बसकी घरं आहेत आणि असं पायवाट आहे आणि झाड आहेत. म्हणजे तुम्हाला कॉन्क्रीट असं काही दिसत नाही, तुम्हाला नुसतं ते कौलारू बंगले वगैरे असतात. आणि मी वॉज स्टक, म्हणजे आम्ही कंडरकडे बघतच होतो, फक्त बघत होतो आम्ही. आणि मुन्नू बोलली की आपण आतमध्ये जाऊया. तर मी म्हटलं पागल आहे काय, म्हटलं आतमध्ये नको. तर मला बोलते चल ना बघून येऊया ना, कोणच नाहीये, काहीच नाहीये घरून. तर मी तिला म्हटलं की आत वगैरे नको, मग आपण इथेच ठीक आहे. पण एक एनर्जी असते ना जी आपल्याला खेचते की नाही जायला पाहिजे, बघायला पाहिजे, असं झालेलं तिथे. अँड आय स्ट्रॉंगली अपोज्ड. मी तिला म्हटलं की नाही करून, काही झालं तरी आत नाही जायचं करून. तर ती म्हणाली ठीक आहे. आणि ना आम्ही 2-3 दिवस ना आम्ही रोज त्या बंगल्याकडे रोज जायचो त्या बंगल्याकडे. आणि मग एक दिवस ती बोलली की चल तू पहाटे नको बोलतेस ना, संध्याकाळी येऊया. संध्याकाळी तर माणसांची वर्दळ असते इकडे, मग आपण संध्याकाळी जाऊया करून. तर मी म्हटलं हा ठीक आहे करून. आणि त्या दिवशी सकाळी पण हा एक्सपिरियन्स झाला ऍक्च्युली आम्हाला एक, आणि मग संध्याकाळी एक एक्सपिरियन्स झाला की अंजीर असतात माहिती आहे ना, तर आम्ही तिथे उभे होतो त्या बंगलोकडे बघत आणि आम्ही टर्न घेऊन निघालो. म्हणजे मी तिला म्हटलं की नाही काहीच करून नाही जायचं करून.
तर ती मला ठीक आहे म्हणजे संध्याकाळी जाऊ करून, म्हणून आम्ही टर्न घेतला ना टपाटप मला आवाज आले. तर आम्ही पाठी टर्न केलं तर ते अंजीर असतात नाही ते खालती पडून फुटले होते, म्हणजे आउट ऑफ नोवे. तिथे ते काही झाडबीड काही नव्हतं ते अंजीरचं वगैरे, तर ते फुटलं होतं. आणि तुम्ही बघितलं असेल की असं अंजीरचं वगैरे कुठे झाड असेल ना तर तो रोड असतो पूर्ण भरलेला ते पडून वगैरे, तर तिथे तसं काहीच नव्हतं. फक्त आमच्या पाठी ते पडले आणि आम्ही पाठी टर्न केलं तर 2 कावळे पडले मरून. एवढं इथपर्यंत झालं. तर मी तिला म्हटलं, यार मुन्ना इट्स हाय टाइम, म्हटलं आपण निघूया. किती वाजले होते तेव्हा? अरे पहाटेची गोष्ट, 7ची गोष्ट, सकाळची. तर आम्ही तिला म्हटलं की आपण जाऊया. आम्ही निघालो आणि ते माहितीये गटर जेव्हा सुखे असतात तेव्हा पालापाचोळा म्हणजे लाईक ड्राय लीव्स असतात तेव्हा त्याचा आवाज येतो. कोणी पण त्याच्यातनं गेलं की आवाज येतो पानांचा. तर त्या गटरमधनं पण असं पटकन कोणतरी पास झाला असा आवाज आला. तर मला मुन्नू बोलते की अक्षू इथे काहीतरी आहे करून. तर मी तिला म्हटलं ते मलाही माहिती आहे इथे काहीतरी आहे, तू चल आता. आम्ही तिकडनं निघालो आणि ते 2 कावळे जेव्हा आम्ही पटकन जेव्हा लाईक तुम्ही एका जागी उभे आहेत आणि तुम्ही पाठी टर्न करता आणि पटकन 2 कावळे मरून पडतात आउट ऑफ नोवेअर, तर ते थोडंसं फिशी वाटतं. मग आम्ही तिकडनं निघालो, घरी गेलो. मग तरी तो विचार होता की यार काय असेल तिकडे, कोण जायला पाहिजे असं. संध्याकाळी आम्ही गेलो तिकडे आणि गेल्यावरती पण तिथे इनफ माणसं होती, म्हणजे येऊन जाऊन माणसं असतात ना तशी होती. आणि आम्ही ना तिथे त्या बंगलोकडे पोहोचणार. तर मी मुन्नूला म्हटलं की यार मुन्ना खरंच जायचं का आतमध्ये, कोण सकाळी एवढा एक्सपिरियन्स आला आपल्याला. तर मला बोलते यार काही झालं तरी जाऊया यार, एवढं काय आपण देवाचं नाव घेऊन जाऊ करून असं. आणि समोर ना त्या माणसाचं शर्ट पण मला आठवतंय, त्यांनी लेमन येलो कलरचं शर्ट घातलं होतं ज्याला व्हाईट बटन्स होते आणि त्याची खालची पॅन्ट होती ना ती पण क्रीमिश कलरची होती आणि त्यांनी लिजिट ते एकदम लूज कपडे घालतो ना आपण तसे लूज कपडे. आणि तो समोर ना आमच्या येत होता आणि असं पण नाही की लाईट नाहीये किंवा काय, लाईट पण होती. तर मी मुन्ना म्हटलं मुन्ना कोई आ रहा है, इसको जाने दे फिर अपन जाते. तर आम्ही त्या माणसाकडे ना भारावल्यासारखे बघत होतो. तो असा आला, त्याने टर्न घेऊन तिकडे गेला आणि तो गेला ना तो पूर्ण रोडच्या बाहेर नाही, तो अर्धवट जाऊन तो गायब झाला, आम्हाला दिसलाच नाही नंतर. आणि त्याची मान नव्हती. हा, तर तो अर्धवट गायब. तर मी तिला म्हटलं की रे हा कुठे गेला करून. तर मला बोलते मी पण तेच बघते. तर मी तिला म्हटलं तू त्याचा चेहरा बघितला का. तर मला बोलते नाही. तर मी म्हटलं कारण आपण जर एखाद्या माणसाला एवढं ऑब्झर्व करतो तर वी लुक ॲट हिज फेस ना, आपण चेहरा तर बघणार. तर मला बोलते नाही यार मला तर चेहरा दिसलाच नाही त्याचा. तर मी म्हटलं यार मलाही नाही, मला त्याचा चेहरा नाही दिसला आणि त्याचे हातही नाही दिसले, फक्त त्याचे घासून घासून जे पाय असतात आवाज असतो ना तेवढा फक्त आवाज आला आम्हाला. आणि ऑल ऑफ सडन तो एका वे पर्यंत गेला आणि तिकडनं तो व्हॅनिश झाला, आम्हाला दिसलाच नाही तो. आणि मग त्याच्यानंतर आम्ही तिथे परत कधीच नाही गेलो. एखाद्या माणसाचा तर मला मे बी भास झाला असेल तर तू तर ऑब्झर्व केलं, तर तिनेही ऑब्झर्व नव्हतं केलं ती गोष्ट. आणि तू एवढा तुला त्याचा शर्टचा कलर ही लक्षात आहे पण चेहरा नाही दिसत. शर्टचा कलर आणि ते होतं ना की मी कॉन्स्टंट त्याच्याकडे बघत होती, कॉन्स्टंट आम्ही बघत होतो त्याच्याकडे. म्हणजे आउट ऑफ म्हणजे आता इतकी माणसं आजूबाजूनी जात होती पण जेव्हा तो जात होता ना तेव्हा तिथे कोणच नव्हतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आता ऑब्झर्व करायला आपल्याला इतरही लोक गेले होते, त्यांना पण ऑब्झर्व करू शकत होतो, पण आम्ही प्रॉमिनंटली ह्यालाच ऑब्झर्व केला की हा कसा चालतोय हा काय. आणि दोघींनाही लक्षात नाही आलं की त्याचा चेहरा बघावा. हा एक एक्सपिरियन्स होता. आणि मानच नव्हती की तो चेहरा दिसत नव्हता. मानच नव्हती त्याची मान, इवन त्याचे हातही नव्हते. कारण वी रिअलाइज्ड इट की मुन्नू मला म्हणाली की अक्षू मैंने सिर्फ उसका शर्ट, तिने तर फक्त शर्ट बघितलं त्याचं, मला होते मला फक्त त्याचं शर्ट दिसत होतं, मग त्याचे खालचं मला काही दिसलंच नाही. आणि चालताना बाई गायब कोण होतं आणि ही संध्याकाळी 7ची गोष्ट. म्हणजे आमच्या बरोबर कसं झालं, सकाळी 7ला एक गोष्ट झाली, त्याच दिवशी संध्याकाळी 7ला गोष्ट झाली. बरं आता इथे येऊन हे थांबलं नाही, तर आम्ही घरी गेलो. मुन्नूला ताप आला, तिला ताप आला. 2 दिवसानंतर तिला एक आजी आली स्वप्नात आणि ती आजी आहे ना ती मला लेजिट बोलली की अक्षू वो सिर्फ व्हाइट साड़ी, मतलब जैसे अपनी नॉर्मल नानी रहती है ना वैसा वाला अटायर था उसका. ती आपल्या आजी माहिती अरे खोचतात त्या साडी आणि ते पदर विदर कसंही. मला बोलते तशी ती आजी मला त्या घरातनं बाहेर आली आणि तिने मला सांगितलं तुम्ही दोघी आता आलात ते ठीक आहे, परत इकडे फिरकायचं नाही. इथपर्यंत झालं होतं. तिथे जाऊ नका त्या बंगल्याचे. येस. आणि तिने मला डिस्क्राईब पण केलं होतं आधी की फुल व्हाईट केस त्या आजीचे, असे आंबोडा म्हणतात ना
नॉर्मल आपल्या आजी कशा आंबोडा बांधतात केसांचं किंवा एकदम नॉर्मल अटायर असं. तर ती आजी आली आणि तिने क्लिअर सांगितलं की परत म्हणे फिरकू नका इथे कारण दोघींनी पण. आणि मग तेव्हा मग 2 दिवस म्हणजे तिचा तापच होता तिला. मग ती आजी आली, मग तिने ही घरी सांगितलं आईला वगैरे. मग तिची नजर काढली, मग तिचा फिवर गेला. मी असं खूपदा असं वाचलंय की ना लोक जेव्हाही अशा पडीक घरामध्ये जातात ना जिकडे कोणी राहत नाहीये, सडत आलंय फर्निचर वगैरे, असं वाटते वर्षानुवर्ष कोण भटकलंही नाहीये तिथे. अशा खूप ठिकाणी आहे ना ज्या लोकांनी तो घर बांधलाय. आता समज एवढा मोठा घर आहे, एवढा मोठा बंगला आहे, तर कोणीतरी तो बांधला असेल आणि त्याचं पण स्वप्न असेल तो, आणि तो निघून गेल्यावर कुठे ना कुठे त्याचं ते स्वप्न अपूर्ण राहिलं आणि तो एवढा अटॅच असतो त्या गोष्टीची की त्याचा आत्मा तिथेच राहतो. म्हणजे काही लोक असतात त्या. आणि जेव्हाही म्हणजे विचार करणं, आपण एक स्वप्न, आपलं एक स्वप्न असतो, आपण एक घर बांधतो आणि तिथे कोण दुसरं राहायला येतं किंवा कोण दुसरं तिकडे काहीतरी मस्ती करतो किंवा असं येतं, तर आपल्याला आवडणार नाही की आपल्या घरी येऊन कोण असं करेल. मग समज ते ज्यांचं तिकडे ते अटॅच आहेत अजून ते आहेत, तर त्यांनाही कसं आवडेल. त्यामुळेही तिला तसं मे बी असेल. हा असू शकतं. पण आजी नंतर स्वप्नात येऊन हे सगळं बोलणं वगैरे, दिस वॉज कम्प्लिटली नाही. मी तिला बोलली म्हणजे पक्का मत म्हणला मेरे को. मला अरे खरं झालं बाई, मला ताप पण आला होता. तर मी म्हटलं हा ठीक आहे, मग असू शकतं. पण नंतर आम्ही कधीच नाही गेलो तिथे, अजूनपर्यंत पण फिरकलो नाही तिकडे. तू अजून एक जिमच्या लिफ्ट बद्दलही बोलत होतीस, तर ते काय होतं? दिस इज अगेन अ स्कूल जिथे म्हणजे मी बोरिवलीमध्ये राहते, ठीक आहे. आणि माझ्या कॉलनीच्या बाहेरच जिम होती माझी, जी की 6th फ्लोअरला होती. आणि ती स्कूल आहे एक. तर आमचं जिम होतं ते लास्ट फ्लोअरला होतं. आणि बाय द टाइम म्हणजे आम्ही जाईपर्यंत 8-8:30 व्हायचे जिमला. आणि येस, आणि निघेपर्यंत 10:30. तर मग तोपर्यंत पूर्ण स्कूलच्या लाईट्स वगैरे बंद, फक्त खालती वॉचमॅन असायचा, बस, बाकी कोणच नाही. आणि तिथे खालती ना ग्राउंडला लग्नाचा हॉल होता. तर तिथे म्हणजे लग्न वगैरे फ्रिक्वेंटली होतात तिथे, लग्न आजही होतात. इनफॅक्ट माझं पण तिथेच झालं. तर आम्ही ना एकदा जिममधनं निघालो, म्हणजे आम्हाला लेट झाला होता. आता जिम बंद व्हायची वेळ तेव्हा माहिती ना, हसी मजाक चालू असं सगळं. तर फुल टाइमपास चाललेला, फुल टाइमपास. आणि मग आम्ही निघाल्यावरती ना हे लोक ना आम्ही 5-6 जण होतो आणि त्याच्यामध्ये ना माझी एक बिल्डिंग मधली पण फ्रेंड होती. तर हे लोक ना तिथे ह्याच्याच म्हणजे भूतांच्याच गोष्टी चाललेल्या की अरे भाई तर माझ्याबरोबर हा एक्सपिरियन्स झाला, तो एक्सपिरियन्स झाला. मग ते झालं की लिफ्टमध्ये तो 333 दाबशील तर लिफ्ट थांबते, असं सगळं, म्हणजे डेव्हिल नंबर अँड ऑल. हा, हे सगळ्या गोष्टी चाललेल्या. तर आम्ही ना त्याला सांगत होतो की भाई लाईट नाही आहे तिकडे खालती, चूप बसा, काय बोलू नका वगैरे. तर हे लोकांना कोण ऐकत नव्हते. बॉईज तर त्यांचं चाललेलं की अरे काय होतं भाई, अरे आपण काय घाबरतो काय, असं तसं. आणि सडनली लिफ्ट थांबली, आणि सिरियसली लिफ्ट थांबली. आणि थांबली तर थांबली. त्यांनी परत ग्राउंड प्रेस केला तर लिफ्ट ना जात नव्हती खाली. तर त्यांनी दरवाजा ओपन केला, बंद केला, परत आमची लिफ्ट गेली खाली आणि ती 3rd फ्लोअरला थांबली. ठीक आहे, 3rd फ्लोअरला लिफ्ट थांबली ना, तर ती लिफ्ट कशी होती माहिती, तर छोटासा डोर असतो ना ज्याच्यातनं एक काचेचा डोर असतो, म्हणजे विंडो असते, सॉरी, त्याच्यात आपल्याला बाहेरचं दिसतं, तशी विंडो होती. आणि तो जो होता ना आमच्या बरोबर, त्यांनी ना आतली जाळी ओपन केली. ठीक आहे, गेट ओतला ओपन केला आणि तो दरवाजा ओपन करणार इतक्यात ती माझ्या बिल्डिंगमध्ये ताई बोलली की तुला समजतंय का तू काय करतोय. तर तो बोलला काय आलं, तर ती बोलली बाहेर बघ म्हणून. तर बाहेर आता काही म्हणजे तिथे ना लग्न होते व लग्न नव्हतं, काही नव्हतं. 3rd फ्लोअरला एक शेरवानी घातलेला माणूस तिथे उभा होता आणि दॅट टू, आणि आमचं लक्षच नाही त्याच्याकडे. 11च्या दरम्यान. आणि त्याचा शेरवानीचा पण कलर मला क्रीम कलरचं, डायमंड असतात ना चमकतात ते काळोखात, तशीवाली शेरवानी होती. फुल डार्क हे होता तो थोडा, म्हणजे माणूस होता. आणि त्यांनी ना जसं त्यांनी आतला गेट ओपन केला ना, तसं त्या छोट्याशा विंडो मधून त्याचा फेस त्यांनी फक्त आम्हाला दाखवला, फक्त फेस दाखवला. आणि जो दादा ओपन करत होता ना डोर, त्यांनी बघितलंच नाही ते. त्याला वाटलं की वरती जशी लिफ्ट अडकली तशी इथे पण अडकली, म्हणून तो उघड बंद करायला गेला. तेव्हा ताई बोलली की भाई तू बाहेर बघ जरा एकदा. आणि पूर्ण काळो का फ्लोअरवरती पण फुल ब्लॅकआउट, एकही लाईट नाही. जे हॉल आहे ते ग्राउंड फ्लोअरला आहे. हॉल ग्राउंड फ्लोअरला आहे, 3rd फ्लोअर. तो 3rd फ्लोअरला. हॉलमध्ये कोणाचंच लग्न नाही, काही नाही. आणि
वॉशरूमला जरी कोणाला जायचं असेल तर माणूस थर्ड फ्लोअरला काय आणि येईल, एकटा येईल. एकटा काय येईल. बरं येईल तर येईल, जर तू खरंच आहे तर लिफ्ट थांबल्यावरती तू असं फोकस करून मधून नाही ना येणार. तू दरवाजा तर ओपन करशील की मला पण आत घ्या वगैरे काहीतरी. आमची लिफ्ट 2-3 मिनिटं उभी होती, तो माणूस फक्त आमच्याकडे बघत होता, फक्त बघत होता. आणि सिरियसली मला आत्ता पण काटा येतो. तो फक्त आमच्याकडे बघत होता, ना त्याने डोर ओपन करायचा प्रयत्न केला ना काही केला. आणि मग लिफ्टच्या लाईटचा जो प्रकाश येतो ना फेसवरती, तेवढाच प्रकाश त्याच्या चेहऱ्यावरती, बाकी फुल काळोख. त्याच्यानंतर आम्ही धडपडतोय खाली जायला, आमची लिफ्ट खाली गेली. त्याच्यानंतर पण तो असं कंटिन्यू उभाच आहे आणि तो फक्त असं त्याची नजरेने फक्त तो आम्हाला खाली बघत होता की आम्ही खाली खाली जातोय, बस एवढंच. नंतर म्हणजे आम्ही तेच झालं की भाई आता ताईनी जर आम्हाला नसतं थांबवलं तर मग काय झालं असतं. कारण दादा तर पटकन जसं वर झालं असतं तसंच तो खाली परत येऊन त्याने दरवाजा ओपन करायला गेला होता. मग आम्ही नंतर खाली गेलो तर वॉचमॅनला विचारलेलं की तो ओळखीचा झाला होता ना वॉचमॅनचा, रोज जायचो आम्ही. तर मी विचारलं की भाई काय फंक्शन वगैरे आहे का इथे. तो बोलला की नाही म्हणून तर हॉलचं तर काम चालू आहे, आता सध्या तरी काय फंक्शन्स नाही आहे तिकडे म्हणून. तर म्हणे कोणी आलंय इथे वरती वगैरे, तर म्हणे असं कोणाला अलाउडच नाहीये वर जायला आता, फक्त जिम मेंबर्सच आम्ही अलाउड करतो. हे खूपदा असं होतं ना की जेव्हा आपण आहे ना ह्या गोष्टी आपले आई आजी वगैरे म्हणतात ना की आपण अशा गोष्टी बोलू नये, स्पेशली अशा ठिकाणी रात्रीच्या वेळी किंवा तर ते बरोबरच बोलतात. कारण मला असं वाटतं की ना खूपदा जेव्हा आपण अशा गोष्टी बोलतो आणि आपण मस्तीमध्ये वगैरे बोलतो तर ते ऐकतात. शेवटी समज त्यांचं प्रेझेन्स असेल आणि आपलं कसं होतं की आता समज आपण आहोत रूममध्ये आणि आम्ही लोक काहीतरी बोलतो, म्हणजे अक्षय कुठे आहे काय, तर समज तुझं लक्ष नसेल तरी पण तू बघशील ना माझ्याबद्दल कोणी बोललं तरी त्यांचं पण असं होत असेल आणि ते त्यांचं प्रेझेन्स तिथे फील करून देत असतील. म्हणजे माझा एक मित्र आहे विशाल करून, तर त्याच्याबरोबरही असं काही झालेलं. ते लोक कुठच्या तरी हॉटेलमध्ये वगैरे होते, त्यांचं काहीतरी शूट होतं, तर त्यांचं ग्रुप होतं मित्रांचं आणि ते लोक ते शूट वगैरे संपवून खाली उतरत होते आणि असंच त्यांचं काहीतरी हॉरर स्टोरी सेशन चालू होते. 2-3 मुली होत्या, मुलं होती, असं ग्रुप असतो आणि जनरली मुली वगैरे कसे घाबरतात ह्या गोष्टींना. तर त्यांची एक मैत्रीण होती, ती खूप अशी भित्री होती, तर तिला घाबरवण्यासाठी ते लोक असे बोलत होते ह्या लिफ्टमध्येही असू शकतो असं तसं. आणि जसं ते बोलले ना ह्या लिफ्टमध्येही कोण भूत असू शकतो, ती लिफ्ट थांबली आहे 2 सेकंदासाठी आणि मग त्यांनी परत बटन दाबलं, मग चालू झाली आहे ती आउट ऑफ नोवेअर. हे खूपदा होतं की आपण स्वतःच इन्व्हिटेशन देतो की बाई आ जाओ. हा असू शकतं. पण ते तू दुसरी तुझी गोष्ट कोणती तुला सांगायची आहे? सो अनसीन लेडीजचं असं झालं होतं ना की आम्ही लोक ना म्हणजे माझी फॅमिली आणि आमचे नेबर्स आम्ही लोक डिनरला गेलो होतो, ठीक आहे. आणि आमचं असं होतं की यार रोजच्या रेस्टॉरंट्सला नव्हतं घ्यायचं आम्हाला थोडंसं एक्सप्लोअर करायचं होतं. सो आम्ही हायवेच्या धाबाजला आम्ही ट्राय करणार होतो. तर आम्ही तिथे गेलो होतो आणि आम्ही सगळे पोचलो होतो, फक्त आम्ही ना एका दादासाठी थांबलेलो. म्हणजे आमची जी नेबर आहे ना तर तिचा हजबंड, तर तो ऍक्टिव्हा नेतो. आम्ही जी गाडी काढली ती फुल झाली, तर तो मला बोला की भाई आम्ही लोक ऍक्टिव्हाने येऊ करून. तर तो ऍक्टिव्हाने येत होता आणि तो ना किती वेळ तरी क्रॉस करताना थांबला होता. तर आम्ही त्याला बोलतो की हा असा का थांबलाय करून, हा येत का नाहीये. तर आणि ती ताई मला सांगते की अरे हा असा का. तर मी म्हटलं अरे काय माहिती का, म्हटलं माहित नाही. तर दादा थोड्या वेळाने आला, किती वेळ तिथेच उभा. आम्ही त्याला खुणवतोय पण की अरे ये करून असं. तर आल्यावरती बोलतो की आम्ही त्याला विचारलं की अरे काय तुला एवढा वेळ तिथे कोणच नाही, तू थांबला कशाला होता, पटकन यायचं ना क्रॉस करून. मग एकदा हायवेला गाड्या चालू झाल्या की चालू होतात. तर बोलतात अरे नाही की त्या बायका होत्या ना म्हणे तिथे 2. तर आम्ही त्याला बोललो की कोण बायका होता, आणि आम्ही समोर बघतोय इथे कोणीच त्याच्याकडे गेलं होतं, कोणीच नाही. तर बोलतो की अरे त्या 2 लेडीज होत्या, त्या क्रॉस करत होत्या. तर आम्ही म्हटलं की कोण लेडीज होत्या. तो बोलला की अरे त्या मारवाडी लेडीज होत्या ना, ते स्कर्ट आणि ते वन घुंगट वगैरे घेऊन आलेल्या 2 लेडीज माझ्या समोर तर होत्या किती वेळ तरी. तर मी आणि ताई एकमेकींकडे बघतोय की भाई हा काय बोलतोय. ताई बोलते तू बघितला काय. म्हटलं अरे कोण ताई, हायवेच्या मध्ये कोण जाणार आहे, कोणच नव्हतं. आणि आम्ही कॉन्स्टंट त्याच्याकडे बघतोय. तर तो बोलतो की अरे होत्या 2 लेडीज, माझ्याकडे बघत पण होत्या, मी त्यांना सांगितलं पण तुम्ही लोक बाजूनी जा. तर माझ्याकडे फक्त बघत होत्या, त्या हलत पण होत्या तिकडे, म्हणून मला गाडी पण टाकता येत नव्हती. मग आम्हाला वाटलं की हा भाई काहीतरी चुकीचं झालंय. मग आम्ही त्याला म्हटलं हा ठीक आहे असेल. तर तो आम्हालाच बोलला तुम्हाला दिसत नाही काय, एक ती लाल कलरचा घातलेला आहे की येलो कलरचं घातलेलं, उंचशा होत्या अशा तशा करून.
तर ताई बोलते हा 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 हा. मग ताई बोलते मला कोणी दिसला नाहीये अक्षू, मी कोणालाच नाही बघितलं. म्हणजे ताई त्याला मी नाही फक्त हाला बघितलंय, हा केलं. फक्त हाला हा केला त्याला, कारण तो परत एकटाच येणार होता ऍक्टिव्हावरनं. त्यामुळे फक्त हाला हा केला, पण आम्हाला कोणीच नाही. मी त्याला कॉन्स्टंट बोलतो, आम्हाला कोणीच नव्हतं दिसलं तेव्हा. सो तो एक सीन होता. आणि दुसरं एक होतं की खूप आधी, म्हणजे मी पण बॉर्न व्हायच्या आधीची गोष्ट आहे, की आमचं जे नेबरचं घर आहे ना, तर तिथे ना रात्री अमावस्या पौर्णिमा वगैरे असेल ना, तर तिथे ना दुपारचं किंवा रात्रीचं नळ ओपन करून एखादी बाई, बांगड्या घालून एखादी बाई जर कपडे घासते किंवा साबण लावताना कसं असं बांगड्यांचा करकर करकर आवाज येईल, छनछन छनछन आवाज येतो, तसं पूर्ण कपडे धुताना आवाज यायचा. डोका वगैरे आपटते तसं काहीतरी. हा, आणि म्हणजे तिचं नळ चालू आहे आणि कपडे घासताना तो साबणाचा आवाज येतो ना, असं खस 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 करून, तो आवाज येतोय, बांगड्यांचा आवाज येतोय. आणि हे सगळे ना आवाज यायचे. तर आधी माझ्या आजीला वगैरे वाटायचं की मे बी म्हणजे त्या काकीच्या राहतात घरात, त्या आल्या असतील करून. तर जरी आल्या असेल रात्री 1 वाजता कोण असं करेल. तर मग आणि कसं झालं की 2-3 घरं एकत्र आले आणि 2-3 घरांनी आवाज ऐकला. आणि मग नेक्स्ट डे काकींना विचारलं, पण तुम्ही रात्री 1 वाजता कशाला कपडे घासता, कपडे धुता? तर बोलले की नाही म्हणे, मी तर गावी गेलेली, घरी तर कोणच नव्हतं. तर मग हे लोक एकदम शांत झाले की म्हणजे काय. मग हे लोकांना वाटलं की चल मी भास असू शकतो, पण आपल्याला थोडासा आपला माइंडसेट पण असतो अमावस्या पौर्णिमा वगैरे. तर हे लोकांनी म्हटलं हा ठीक आहे करून. तर मग त्या काकीने विचारलं पण की काय झालं म्हणून. तर ते बोलले की अरे काय नाही काय नाही म्हणून, आम्हाला वाटलं की काहीतरी आवाज येतो म्हणून आम्ही विचारला, मे बी नळ तुम्ही चालू ठेवला असाल. तर ती बोलली की नाही म्हणे, मी नळ पण मेन स्विच बंद करून गेली होती, म्हणजे मेन जो नळ असतो पाणी वाहून जाईल वगैरे सगळं मी बंद करून गेले. ठीक आहे. मग परत एकदा त्या गेलेल्या गावी आणि त्यांचं म्हणजे होतं मोस्टली की त्यांचे जे मिस्टर होते ना ते फिरतीवर असायचे, मग काकी पण जायच्या अशा गावी वगैरे. तर मग ते लोक गावी होते आणि घरी कोणी नव्हतं. तर त्यांनी ना तेव्हा, आणि त्यांच्याकडे कसं होतं माहितीये, ते मच्छरांसाठी ती जाळी जी आपण लावतो ना खिडकीला, तशी खिडकीला जाळी होती आणि खिडक्या ओपन होत्या. तर तर आणि त्यांनी माझ्या तेव्हा आजीला सांगितलेलं की आमच्या झाडांना पाणी वगैरे घाला, असं तसं करून. झाडे माहिती प्रत्येक लेडीजचं ते हे असतं. तर मग आजी त्या दिवशी नेमकी विसरलेली घालायला, तर आजी रात्री गेली झाडांना पाणी घालायला. तर बाथरूम मधली लाईट ऑन. तर आजीला परत वाटले लोक आले असते, कारण गावी काय ते काय आपल्याला सांगून नाही जात आपण किती दिवस जातो वगैरे. बाथरूमची लाईट ऑन, परत नळाचा आवाज. तर मग आजीला वाटलं की लेट म्हणजे आले असतील. मग आजीने पाणी घातलं झाडांना, आजी गेली. थोड्या वेळाने त्या बाजूच्या काकी आल्या, आणि असं पण नाही की खूप लेट, 10-10:30ची गोष्ट रात्रीची. त्या बाजूच्या काकी आल्या, त्या म्हणाल्या की आणि त्या एकदम अशा हे येतात की काही झालं ना, एकदम असं की हो तुम्ही ऐकलं काय झालं, तुम्हाला आवाज आला काय, अशा असतात. तर त्या आल्या, म्हणतात हो तुम्ही ऐकलं का, बाजूला परत आवाज येतोय. तर आजी बोलली की हा मी आता त्यांच्या झाडांना पाणी घालून आली, तर मी आल्या असेल मे बी त्या. तर मग त्या काकी बोलल्या त्या आल्या नाहीये, त्यांच्या घराला लॉक आहे बाहेरनं. कोणतरी कपडे धुते आत. हा. तर आजी बोलते काय सांगताय करून. तर त्या बोलल्या हो. तर मग ह्या दोघी बाहेर गेल्या. बाहेरनं बघतात ना, तर त्यांचं बाथरूमचं जी लाईट होती ना ती ऑन होती. ठीक आहे. आणि तो प्रकाश येतो ना बाहेरपर्यंत, थोडासा लाईट येते ना तसं. आणि आमचं कसं आहे की हॉल आहे, मग किचन आहे आणि त्याच्या आतमध्ये तिकडे मग बाथरूम. तर तो मधला जो एरिया असतो ना, तो तुम्ही बाथरूमची लाईट ऑन केली ना, तर तो बाहेरपर्यंत थोडासा प्रकाश येतो, असं आहे. तर तसा आवाज. आणि मग तर सेम प्रोसिजर की नळ चालू आहे, कपडे धुते आणि आपण ते एक पर्टिक्युलर ते कपडे असं ते आपटतात, तो एक आवाज. मग तो फेस भरपूर असेल तो, आणि हा तसा आवाज. तर त्या काकी आहेत ना, त्यांनी विचारलं पण की कोण आहे करून. तसं कोण आहे विचारलं, नळबिळ बंद. आणि कुठे झालेलं हे? आमच्या बाजूचं नेबरचं घर. येस. तर तेव्हा हे झालं होतं. मग त्यांनी विचारलं की कोण आहे विचारलं, तसं नळाचा आवाज वगैरे बंद, काहीच नाही मग आवाज वगैरे. आणि मग ह्या लोकांची पण म्हणजे हे लोक पण घाबरले खूप. मग हे लोक गेले घरी आणि मग नंतर सकाळी येऊन बघितलं तर सगळं नॉर्मल. आणि मग नंतर हे लोक बोलले की ते अमावस्या होती काल म्हणून असं. आणि मग त्याच्यानंतर त्या जेव्हा काकी आल्या ना घरी, तेव्हा त्या लोकांना सांगितलं की बघ असं असं तुमच्या घरात ना आम्हाला आवाज येतात करून, आणि हे आम्ही समोरासमोर बघितलेल्या गोष्टी आहेत, तर तुम्ही याच्यावर काहीतरी हे करा. तर मग काकी बोलल्या की मग तेव्हा त्यांनी मग पूजा वगैरे घरात करवली, सगळं करवलं, मग तो आवाज बंद झाला.
पण ते कळलंच नाही आजपर्यंत की कोण आहे, काय आहे, काहीच नाही. पूजा केल्यानंतर तिथे कोणाच म्हणजे काहीच नाही आवाज आला परत. पण तोपर्यंत हे लोक बाहेर गेले ना, की अमावस्या पौर्णिमा किंवा कधी असं अधेमध्ये हे 2-3दा झालंय. आणि सेम थिंग, नळ चालू होणार, कपडे धुवायचा आवाज, बस. आमच्या बिल्डिंगमध्ये पण असंच काही झालेलं. म्हणजे आमचं तर आम्ही 2nd फ्लोअरवर राहतो. 3rd फ्लोअरवर म्हणजे आमचं एक असं असतं ना, की फ्लॅट एकावर एक असतं. तर तो एक पॅच आहे ना पूर्ण, तर तीच माहिती नाही का पण त्या सगळ्या घरात असे थोडे विचित्रच गोष्टी होत राहतात. म्हणजे जे आमच्या फ्लोअरवर पण जे घर आहे, त्यात पण लोकांना खूप विचित्र अनुभव आलेत. मी ते खूपदा बोललोही. आणि सेम जो त्याच्या वरचा फ्लॅट आहे ना, तिथेही असंच काय झालं. तिकडे एवढे भयानक अनुभव नव्हते. पण कसं होतं, की तिकडे ना एक नवीन राहायला आलेले आणि माहिती नाही का तिकडे जे तो फ्लॅट आहेत ना ते पूर्ण लाईन, तिकडे जास्त लोक फक्त म्हणजे रेंटवर येतात जातात. असं जो ओनर आहे तिथे ते तर येतच नाही. आणि जे येतात त्यांच्यावर पण खूप विचित्र अनुभव झालेले असतात. तर एक असा टाइम होता जिकडे जेव्हा रेंटवर एका माणसाने घर घेतलं होतं ते, आणि तो बॅचलर होता. तर तो कसं कामावर वगैरे जाऊन येऊन जायचा किंवा बाहेर असेल तर ते रूम बंद असायचं. पण त्यांचं ते जे शेजारचे होते त्यांच्यावर खूप चांगलं होतं. तर कसं आहे, की तो जेव्हा नसायचा ना, तर माझी जी मैत्रीण होती त्यांच्या बाजूला राहायची, ती अभ्यास वगैरे करायला जायचे. कारण आपले घर वगैरे कसे लहान असतात किंवा काय, तर ती त्यांच्याकडे जायची अभ्यास वगैरे करायला. तर ती जेव्हा जायची ना, तेव्हा ती घरी एकटी असायची. पण तिला असं वाटायचं ना, की कोण ना कोणतरी आहे. एक प्रेझेन्स फील व्हायचा. मग ते आवाज झालं किंवा जसं बोलली बाथरूममधून आवाज झालं किंवा किचनमधून काहीतरी येते. तर ते कंटिन्युअस एक फीलिंग यायचीच तिला. तू मला बोललेली, की तुझ्या बिल्डिंगमध्ये असा घुंगरूंचा आवाजही कुठून ना कुठून ते काय होतं? हे तर खूपदा झालंय, की आमच्या बिल्डिंगमध्ये आणि हे ना रात्रीचं होतं, लाईक अराउंड 1 ते 2च्या सुमारास, म्हणजे नॉर्मली 1 नंतरच 2 पर्यंत असं, की आणि आवाज पण कसा असतो माहिती, आधी असं मला वाटायचं की रातकिड्यांचा पण आवाज तसाच येतो. तर आम्हाला असं वाटायचं की मे बी तो आवाज आहे असं. पण आता जे लोक रेंटनी पण येतात ना राहायला, त्या लोकांनीही तो आवाज ऐकला आणि तो एवढा क्लिअर आवाज आहे ना, की म्हणजे एखाद्या फ्लोअरवरती घुंगरू घालून समजा एखादा माणूस इकडनं तिथे तिकडनं त्याचा पळत असेल, तर आवाज मोठा होऊन परत छोटा होत जातो, थांबतो. परत तिकडनं येताना आवाज वाढत येतो. असा आवाज येतो तिथे. आणि एकदा ना हा आवाज खूप जास्त झाला होता. खूप जास्त. आणि मी अशी खूप घाबरली होती. तर रात्री 2 वाजता ना आई बोलली, की "मी दरवाजा ओपन करून बघते कोण आहे." तर मी म्हटलं, "बाई नको करू." कारण खूप लोकांनी हा आवाज ऐकलाय, पण कोणाची म्हणजे हिंमत नाही झाली हे बघायची. तर आई बोलली, की "नाही, मी बघणार म्हणून कोण आहे." तर आई ना आय होलमधनं बघत होती, की कोण दिसतंय का वगैरे. तर कोणी दिसत नव्हतं. मग आईने ना सरळ लाईट लावली बाहेरची आणि दरवाजा ओपन केला. ओपन केल्यावरती ना आवाज आहे ना त्या साईडला जाताना तर ऐकू आला, पण कोणी दिसलं नाही. कोणीच दिसलं नाही. आणि सेम थिंग आहे ना, आमच्या 2nd फ्लोअरवरती एक काका आहेत, त्यांना आवाज आला होता. तर ते पण ना असंच आईसारखे, की मला बघायचंय काय आहे ते. कसला आवाज आहे, रोजचं काय आहे हे करून. तर त्यांनी पण दरवाजा ओपन केला. त्यांच्याबरोबर पण सेम सीन झाला, की दरवाजा ओपन केला ना, तसा आवाज ना पळत दुसरीकडे जातो ना, तसा आवाज आला, पण दिसला नाही कोण आहे. सो ही एक मिस्ट्री आहे, अजून पण मिस्ट्री आहे, की हे समजतच नाही की काय आहे. अजूनपर्यंत कोणाला त्रास नाही दिलाय, पण समजत नाही काय आहे. आणि रातकिडे पण एवढे राहिलेत नाही, की एवढा नाही, आवाज करायला. एक्झॅक्टली. आणि एकाला भास होईल, दोघांना भास होईल बिल्डिंगमध्ये. दरवेळी वर्षानुवर्ष. मग आणि खूप इयर्स झाले त्या गोष्टीला, आता खूप जास्त. म्हणजे आता आमच्या फ्लोअरवरती पण जे रेंटवर येतात ना, त्यांनी विचारलेलं, की तुमच्याकडे कोण रात्री घुंगरू वगैरे घालून येतं का? तर आता रात्री घुंगरू घालून कशालाच कोण येणार आहे? पण तरी त्यांनी विचारलं होतं. इनफॅक्ट आता रात्री आय गेस लास्ट वीकचीच गोष्ट आहे. आमची नेबर आहे ना, तिने माझ्या आईला विचारलं, की रात्री अक्षू आलेली का करून? तर आई बोलली, की नाही, कारण माझं तेव्हा रिसेंटली लग्न झालं होतं आणि मी पैंजण घालायची तेव्हा. ते असतं ना लग्नामध्ये पैंजण. तर तिला वाटलं, की मे बी मी कुठून तरी आली करून. तर ती बोलली, की मी तर मेहुलला बोलली पण, की लगता है अक्षया आई आहे करके. तर आई बोलते, की नाही, अक्षू तर इथे आलीच नाहीये करून. तर बोलते, अरे मी तर घुंगरांचा आवाज ऐकला रात्री. पण हां, असं झालेलं. तू ब्लॅक शॅडो पण बघितलेले तुझ्या बिल्डिंग मध्ये, ते हां, काय येस, होतं? येस. ब्लॅक शॅडो बघितलेला आम्ही. मी आणि माझ्या भावानी बघितलेलं हे. म्हणजे काय झालेलं ह्याच्यात फनी थिंग असं आहे, की आम्ही घरी यायला लेट झाला होता आम्हाला आणि आईने आम्हाला घरात नव्हतं घेतलं. आणि तिने दरवाजा बंद करून आम्हाला सांगितलं, "आता तुम्ही बाहेरच राहा" करून. ठीक आहे. तर आम्ही म्हटलं, की ठीक आहे, आता स्वतःहून बोलते बाहेर राहा, तर परत जाऊ नका कुठेतरी.
तर मग आम्ही काय करतो ना, आम्ही बिल्डिंग फ्रेंड्सच जातो कुठे जातो तिथे. तर आम्ही लगेच परत फोन 10-15 मिनिटं थांबलो आणि परत फोन केला आमच्या फ्रेंडला की भाई असं असं आहे, आई काय घरात घेत नाहीये, तर आपण परत जाऊया करून. आणि तोही रेडी होता का त्याच्याही घरी सेम सीन होता. तर आम्ही असं थांबलो आणि ना आमचं कसं आहे ना ते हे आहेत का गॅलरीज आहेत. ठीक आहे. तर आपण खालती बघितल्यावरती पण आपल्याला खालचाचा कठडा दिसतो. ठीक आहे. तर आम्ही असेच उभे होतो, मी आणि माझा भाऊ. आणि एक आहे ना, आणि आमच्याकडे कसं आहे खालती जो मेन गेट आहे ना त्याला ग्रिल्स आहेत. म्हणजे तुम्ही जर लेट आतमध्ये येता तर तुम्ही कंपल्सरी ग्रिल्स बंद करायच्या. ठीक आहे. तर आम्ही उभे होतो बाहेर आणि आम्ही ग्रिल्स वगैरे बंद करून आलो आणि मिडनाईट 2-2:30 वाजता ना कोणी असं ग्रिल्स ओपन केलं तर आवाज येतो. तर आम्ही ना आलो आणि आमचं खालती बघत होतो. तर आम्ही 4th फ्लोअरला राहतो आणि 3rd फ्लोअरला ना एक अशी शॅडो पास झाली. ठीक आहे. ती माणूस जसं पास होतो तर माणसाची शॅडो दिसते आपल्याला, म्हणजे फक्त एक ब्लॅक शॅडो दिसणार. करेक्ट. तर आम्हाला ती शॅडो दिसली जाताना, पण ती काय परत येताना ती शॅडो दिसली नाही. तर इकडे जर तू कुठे गेलाय तर ह्या साईडचे रूम्स बंद आहेत खालती. ठीक आहे. तर मग ह्या साईडला जाताना आम्हाला दिसलं पण रिटर्न येताना दिसलं नाही. सेकंडली वरती येतानाही आम्ही कोणाला ऐकलं नाही की वरती कोणी आलंय किंवा ग्रिलचं असं काहीच नाही. आणि त्यावेळेला असं झालं होतं की म्हणजे मी आणि माझा भाऊ खूप घाबरलेलो तेव्हा की बाई म्हणजे आता हे काय आहे करून. आणि एकदम प्रॉमिनंटली ती ब्लॅक शॅडो असते ना तशी दिसलेली आम्हाला. सो मग गपचूप गेलो, आईला सांगितलं प्लीज आता आत घे, आता आमचं काय खरं नाहीये इथे बाहेर. सो ते एक होतं आणि आम्ही फुल वाकून बघत होतो की कोण दिसतंय का किंवा काय. आम्ही पूर्ण प्रयत्न केलेला त्या भूताला बघायचा, पण आम्हाला नाही दिसलं. फक्त शॅडो दिसली आम्हाला. तेव्हा आम्ही खूप घाबरलेलो. पण आणि रात्रीचे 1 वगैरे वाजले असतील त्यावेळी? 2:30. ओके. 2:30 वाजलेले रात्रीचे. म्हणून तर आम्हाला बाहेर ठेवलेलं तिने पनिशमेंट Late म्हणून. झालेली. सांगितलं तुम्हाला घरात नाही खेळणार करून. आणि इथे तू एक ही पण गोष्ट सांगितली, जिकडे तुझा मित्र जो गाडीकडे ढकलला गेला होता, तर ते काय होतं? हे आमच्या बिल्डिंग मध्येच झालेलं, म्हणजे कार पार्किंग मध्येच झालं होतं ही गोष्ट. की दुपारी तो सगळं सामान ठेवायला गेला होता. आणि ते बोलतात ना की करकरीत दुपार म्हणतात ना, म्हणजे जो एक टाइम असतो 2 ते 3चा जो एक पर्टिक्युलर टाइम असतो, त्या टाइमला म्हणे जायचं नसतं. तर तो नेमका त्याच ड्युरेशन मध्ये तो गेला होता सगळं सामान वगैरे ठेवायला, कारण त्याला इव्हनिंग पर्यंत काहीतरी निघायचं होतं. तर तो गेला, सगळं सामान वगैरे ठेवत होता आणि त्याला अचानक एक असा पुश आला की म्हणजे पुढे ढकलला गेला. आणि लिजिट आपण कोणालाही ढकलू पाठी हात मारून तर तो जो प्रेशर आपल्याला फील होतो ना किंवा त्याचा हात फील होतो तसं त्याला फील झालं. तर त्याला वाटलं मी भास असेल, तर त्याने आधी इग्नोर केलं. तरी पण सामान वगैरे ठेवत होता. नंतर त्याला एवढा जोरात पुश केलं की तो पडला आतमध्ये डिक्कीच्या इथे. तो लिजिट पडला आणि पडल्यावरती तो खूप घाबरला. मग त्याने डिक्की तशीच बंद केली. तो बोलला की मला काय बघायचंच नाहीये करून. आणि मग तो घरी गेला आणि हे लोक मग मम्मीने त्याला विचारलं की म्हणजे काय झालं वगैरे. तर तो काय बोलायला रेडी नाही, कारण ऑब्व्हियसली कोण बिलीव्ह करणार. हे असं सांगितलं दुपारची गोष्ट. बेसिकली काय होतं की सकाळचं काय सांगितलं ना तर मग लोक थोडं बिलीव्ह नाही करत की असं, म्हणजे सकाळचं थोडी यार भूत असतात असं होऊन जातं. तर मग तो घरी गेला, फ्रेश वगैरे झाला. संध्याकाळी लोक गावी जायला निघाल्यावरती गावी पोचेपर्यंत त्यांना एवढे अडथळे आलेत ना, तो मला बोलला की म्हणजे गाडीमध्ये मी पेट्रोल भरलंय, CNG भरलं, सगळं भरलंय, तरी गाडी पुढे चालतच नाही. मध्ये हायवेला गेली, गाडीचं टायर पंक्चर झालं, गाडी थांबली. त्याच्यानंतर ते लोक परत थोडे पुढे गेले, तिथे त्यांच्या समोरच्या गाडीचा एवढा ऍक्सिडेंट झाला की पूर्ण गाडी ह्याच्यावरनं घाटावरनं खाली पडली. समोरची गाडी त्याच्या 2 गाड्या होत्या म्हणे. आणि म्हणे मी त्या गाडीच्या पुढे मागेच होतो की आता म्हणे असं झालं होतं की आता म्हणजे तो खूप जास्त ना, म्हणजे काय लोक बघ ना, आपण जेव्हा जातो तेव्हा काय लोक साईड देत नाहीत, मुद्दामून अडवायचा प्रयत्न वगैरे करतात. तो बोलला की मी एवढा फ्रस्ट्रेट झालो होतो ना की मी आता त्या गाडीला टर्न मारून मी पुढे निघून जाणार होतो. एवढ्यात ती गाडी म्हणे माझ्या समोरनं खाली पडली इथपर्यंत. म्हणजे तो बोलला की ती जी गोष्ट झाली ना की जिकडे मी ढकललं गेलो आणि मी पडलो, तेव्हा त्या दिवशी म्हणे मी कदाचित निघायला नाही पाहिजे होतं घरातनं, कारण मे बी तो एक सिग्नल होता पुढे न जाण्याचा. आणि मग तो गावी जायला खूप अडथळे आले, खूप जास्त. म्हणजे एवढे कधीच नाही आलेत एवढे. म्हणजे सगळे उलट्या करतात गाडीमध्ये, सगळ्यांच्या तब्येती बिघडल्या. आणि दिस इज नॉट द फर्स्ट टाइम की ते लोक कारनी गेले. ते लोक एव्हरी टाइम कारनीच जातात, कधी कोणाला उलट्या नाही, काही नाही. पण त्या दिवशी कंटिन्युअसली असे अनुभव येत होते कंटिन्यू. म्हणजे गावी पोहोचेपर्यंत तर खूप हॉटेल झाले त्याला, खूप जास्त.
हे होतं त्याचं. मंडळी, मला माहिती आहे तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल, आणि जर हा एपिसोड आवडला असेल, मला हे सांगायचंय, हा फक्त पार्ट 1 होता. कारण अक्षयाकडे एवढ्या गोष्टी होत्या की ते संपतच नव्हत्या, म्हणून आपल्याला डिवाइड करायला लागल्या. तर सेकंड एपिसोड लवकरच येत आहे, आणि तो एपिसोड कोकणातल्या गोष्टींबद्दल आहे, ज्यात देवगडची एक गोष्ट आहे, खेडमधली एक घटना आहे जी माझ्या मित्राबरोबर घडली होती, साताऱ्याचं आहे, आणि खूप काही वेगवेगळ्या गोष्टी आहेत, बोरिवली कांदिवली तिकडचंही आहे. तर तुम्हाला नक्की आवडेल तोही एपिसोड लवकरच आपण टाकणार आहोत. पण जर तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल तर तुम्हाला माहिती आहे काय करायचं आहे, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सबस्क्राईब नाही करत यार, सबस्क्राईब करा, आणि कमेंट्समध्ये सांगा हा एपिसोड कसा वाटला तुम्हाला. तुम्ही आपल्याला इंस्टाग्रामवर ही फॉलो करू शकता. तर भेटूया तिथे. बाय, काळजी घ्या.